चेअरमन के.पी. पाटील यांनी 65,000 शेतकऱ्यांना फसवलं. चंद्रेचे सरपंच प्रभाकर पाटील यांचा आरोप. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल, राधानगरी, भुदरगड, करवीर या 4 तालुक्यांचे कार्यक्षेत्र असणाऱ्या बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी आमदार के.पी. पाटील यांनी कारखान्यात मनमानी कारभार करून 65,000 शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप करत उत्पादन शुल्क खात्याने केलेली कारवाई योग्यच असल्याचे राधानगरी तालुक्यातील चंद्रेचे सरपंच प्रभाकर पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. यावेळी अर्जुनवाडचे माजी सरपंच नामदेव चौगले हे होते. काही दिवसापूर्वी उत्पादन शुल्क खात्याने बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टिलरी प्रकल्पाची तपासणी केली. त्यामध्ये अनेक त्रुटी असल्याने कारवाई करत प्रकल्पाचा परवाना निलंबित केला. या निर्णयावरून 4ही तालुक्यातील नेते ऊस उत्पादक शेतकऱ्यातून आरोप प्रत्यारोप होत आहेत. याच अनुषंगाने चंद्रे येथील ऊस उत्पादक शेतकरी सरपंच प्रभाकर पाटील यांनी पत्रकार परिषद चेअरमन के.पी. पाटील यांच्यावर घणाघाती आरोप करत ही कारवाई केली. शेतकऱ्यांच्या हिताचे असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी डिस्टिलरी प्रकल्पासाठी नेमलेले अधिकारी हे अनुभवी नसणारे नेमले. शासनाकडून इरादा पत्र न घेता 80% काम पूर्ण केलं. उत्पादन शुल्क विभागाच्या काही अधिकाऱ्यांशी संगनमत करून माहिती लपवली. कार्यालयातील वेळेव्यतिरिक्त मोलॅशिस भरल्याने मोलॅशिस व मळीच्या साठ्यामध्ये तफावत आढळली. त्यामुळे सुमारे 10 कोटींचा महसूल बुडाला. मंजुरीपेक्षा जादा माध्यार्थ साठा निर्माण करून उत्पादन शुल्क खात्यालाच फसवलं. अल्कोहोल विक्रीचे फ्लोमीटर प्रमाणित नाही. बाहेरील मोलॅशिस खरेदीला परवानगी नाही. यासह या प्रकल्पामध्ये अनेक तफावती आढळल्याने ही कारवाई केली. या त्रुटीमुळे साखर कारखान्याचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना रिकव्हरी दरापेक्षा जादा दर कधीच दिला नाही. उभा ऊस वाळून व शेतकऱ्यांनी स्वतः ऊस तोडणी करून कारखान्याला पाठवला. तसेच नोकर भरतीची जाहिरात कार्यक्षेत्राबाहेरील इंग्रजी वृत्तपत्रात देऊन 65,000 मराठी सभासदांच्या मुलांना नोकरीपासून वंचित ठेवलं. शिवाय झालेल्या कारवाईवर कोणताही खुलासा न करता राजकीय वळण देत विधानसभेची पोळी भाजून घेत आहेत. त्यामुळे केलेली कारवाई योग्यच असून उत्पादन शुल्क विभागाने सखोल चौकशी करून अधिकची कारवाई करावी अशी पाटील यांनी मागणी केली आहे. बिद्री कारखान्याच्या डिस्टिलरी प्रोजेक्टवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने जी परवाच धाड टाकली किंवा छापा टाकला असं आपल्याला म्हणता येईल किंवा रितसर तपासणी केली असं सुद्धा त्याला म्हणता येतं आहे. आपण जे नाव देऊ ते नाव देता येते. माझ्या मते ती रितसर तपासणी केलेली आणि प्रत्येक डिस्टिलरीची राज्य उत्पादन शुल्क ही तपासणी करत असतात. त्याचा एवढा भाव कोण करत नाही. पण बिद्रीचा हा अतोनात भाव झाला. त्याला भावनिक वळण द्यायची किंवा कुठेतरी राजकीय आपली पोळी भाजायच्या संदर्भातनं त्याला वळण दिलं गेलं आणि तिथं 65,000 सभासदांचा मुद्दा उपस्थित झाला. म्हणून माझं कर्तव्य आहे की मी प्रभाकर गणपती पाटील राहणार चंद्री तालुका राधानगरी 65,000 सभासदांपैकी एक मी ऊस उत्पादक सभासद आहे. आणि मला असं वाटते की राज्य उत्पादन विभागानं जी कारवाई केली ती अतिशय योग्य आहे. कारण बरेचसे मुद्दे आता बाहेर पडलेले आहेत. 15-16 मुद्दे आहेत असे महत्त्वाचे की ज्यामुळं डिस्टिलरीचा कारभार अतिशय चुकीच्या पद्धतीने चालला हे सिद्ध होतं. मुळात सुरुवातच त्याची चुकीची झालेली आहे. डिस्टिलरीचा मॅनेजर घेत असताना त्यांना मॅनेजर पदाचा किती अनुभव आहे अशा पद्धतीने निवड करणं गरजेचं असताना निव्वळ बिद्री कारखान्याचे माजी MD R.D. देसाई सर यांच्या संबंधातनं SP शेंडगे यांना डिस्टिलरी मॅनेजरचा कोणते केमिस्ट म्हणून काम करत होते. त्यांना डिस्टिलरी मॅनेजरचा कोणताही अनुभव नसताना त्यांची नियुक्ती केली. इथंच कारखान्याचं नियोजन चुकलेलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यांना त्या डिस्टिलरी उभारणीचा कसलाही अनुभव नसल्यामुळं इरादापत्र घेतल्याशिवाय तुम्हाला त्या डिस्टिलरी प्रोजेक्टची कुदळसुद्धा मारता येत. असं असताना तुम्ही 80% काम कोणत्या बेसिसवर पूर्ण केलं इरादापत्र न घेता याच्यावर खरं तर फौजदारी होऊ शकते. पण तरीसुद्धा पुणे राज्य उत्पादन शुल्क कार्यालयानं ज्यावेळेला कोल्हापूर कार्यालयाला आवडे साहेबांना कळवलं त्यावेळी त्यांनी थोडंसं काहीतरी माझ्या मते सेटलमेंट केली आणि तो विषय संपवून टाकला. खरं तर त्याच वेळेला बिद्री कारखान्यावर प्रशासनावर जर फौजदारी कारवाई झाली असती तर एवढा आत्ता जो प्रसंग उद्भवला, आता जी कारवाई झाली आणि आपले जे परवाना बिद्री कारखान्याच्या डिस्टिलरीचा परवाना निलंबित महाराष्ट्रात एकमेव डिस्टिलरी अशी आहे की तिचा परवाना निलंबित झालेला ही आपल्यावर परिस्थिती आली नसती असं मला वाटतं. आता या डिस्टिलरीच्या कारवाईनंतर सभासदांचा 65,000 सभासदांचं नुकसान होते असा एक गवगव केला जातो की माझ्या मते चुकीचं आहे. खरं तर बिद्रीचं प्रशासन
की 65,000 सभासदांचं नुकसान करत आहे असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही. इथं आता मी सभासद स्वतः आणि माझ्याबरोबर अर्जुनवाडचे नामदेव दिनकर चौगले सभासद आहेत. आमच्या दोघांच्या वतीने हे आम्ही सांगत आहोत, सभासदांच्या वतीने सांगत आहोत. तुम्हाला जर 65,000 सभासदांची जर काळजीच आहे तर ज्या वेळेला कारखाना सुरू होऊन ऊस गाळप सुरू होऊन 1 महिना झाल्यानंतर ज्या शेतकऱ्यांचा ऊस तोडला जात नाही किंवा वाहनधारक खुशाली मागतात, टोळीवाले ऊस तुम्ही तोडून द्या म्हणतात, त्यावेळी शेतकऱ्यांची हालत झालेली होती. वर्तमानपत्रातनं आल्यानंतर सुद्धा डायरेक्टर बॉडीने एकाने त्याचा गांभीर्यानं चेअरमन साहेबांचा विचार केला नाही. त्यावेळी 65,000 सभासद तुम्हाला हित कसं दिसलं नाही. परवा नोकर भरतीची तुम्ही जाहिरात दिली, टेक्निकल जागा तुम्हाला भरायच्या होत्या. खरं तर 65,000 सभासदांची जर तुम्हाला काळजी असेल तर ती जाहिरात स्थानिक वर्तमानपत्रात येणं गरजेचं असताना आणि मराठी वर्तमानपत्रात येणं गरजेचं असताना तुम्ही कार्यक्षेत्राबाहेर इंग्लिश वर्तमानपत्रात जाहिरात देण्यापाठी मग तुमचा नेमका हेतू काय एवढं न समजण्यात का सभासद अडाणी आहे का? त्यावेळी तुम्ही 65,000 सभासदांचा विचार का करू शकला नाही? 8-10 वर्षे TP पाटील साहेब चेअरमन या नात्यानं प्रत्येक वेळेस तरुण मुलांना सांगतात की 90 दिवस होऊ देत, 90 दिवस झाल्यानंतर मी नोकर भरती करणार आहे. असे किती 90 दिवस झाले, एक त्या चिठ्ठीवर रिटायर झाले, त्यांच्या आयुष्याची राग रांगोळी झाली, तरीसुद्धा त्यांना तुम्ही कायम कामावर घेतलं नाही. तुमचं शेड्यूल अपुरं असताना नोकरचं शेड्यूल अपुरं असताना सुद्धा तुम्ही नोकर भरती करत नाही आणि कमी कामगारावर तुम्ही कारखाना चालवावा लागलाय, त्याचा सुद्धा फटका कारखान्याला बसतोय. त्यावेळी 65,000 सभासदांचा तुम्ही विचार का केला नाही? तसंच 2003-04 साली 40 ml DPचा प्रोजेक्ट, डिस्टिलरी प्रोजेक्ट दिनकरराव जाधव साहेबांनी मंजूर केला होता. 8 कोटीमध्ये त्यांनी मंजूर केला होता आणि स्ट्रॉंग कंपनीला 35 लाख ॲडव्हान्स सुद्धा दिली होती आणि त्यांनी महत्त्वाचं म्हणजे इरादापत्र आधी घेतलं होतं आणि कामाला सुरुवात करायची होती. पण कारखान्याचं प्रशासन बदललं आणि दिनकरराव जाधव साहेबांची सत्ता जाऊन TP साहेब पाटील चेअरमन झाले. त्यानंतर त्यांनी पहिलं काय केलं असेल तरी 35 लाख दिलेला हा प्रोजेक्ट रद्द केला, इरादापत्र भेटलेला असताना मंजूर केलेला असताना सुद्धा रद्द केला. त्यावेळी तुम्ही त्यावेळीच्या 27,000 सभासदांचा काय विचार केला नाही? चंद्रेहून दूधसागर न्यूजसाठी मुख्य संपादक महेश पाटील व कार्यकारी संपादक अविनाश तराळसर.